वाटतं? नाही, आम्ही पूर्ण सरकारी शाळा करू आणि मोफत शिक्षण देऊ. हे आम्ही असं सांगत नाही करू म्हणून, आम्ही करू. ललिता दिलीपजी घाटोडे, आपल्या पक्षाचं नाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस, वॉर्ड क्रमांक. वार्ड नंबर 22, चुनाव चिन्ह घडी. आपण जसं आता बघताय की आत्ताच आपण या पदयात्रेतून आलेल्या डोर टू डोर कॅम्पेन तुमचं चालू होतं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जेव्हा तुम्ही लोकांना भेटत आहात तर तुम्ही प्रामुख्याने आपल्या वॉर्डाच्या इश्यूजबद्दल किंवा काय असे इश्यूज सांगितले तुम्हाला की तुम्हाला निवडून आल्यावर त्याच्यावर सगळ्यात पहिले तुम्ही लक्ष द्याल? नाड्याची कंप्लेंट केली आहे, गटर लाईन आणि जे काही कामं आहे आमचे घरं सुधारून द्या, जे गरीब लोक आहे निराधार, आम्ही त्यांना म्हटलं, आश्वासन दिलं की आम्ही सगळं काय करू, आम्हाला याने पूर्ण जनतेची सेवा करायची आहे. सहभाग मिळत आहे जनतेचा की नाही, आम्हाला दुसरं चेंज करायचं आहे. नाही, बिलकुल तुम्हाला पाठिंबा खूप आम्ही बघतोय की तुमच्या म्हणजे चारहीकडे सगळ्या लेडीज आहेत. असे जे इश्यूज राहतात तर निवडून आल्यावर सगळ्यात पहिले तुम्ही अशा कोणत्या 2 गोष्टी आहेत ज्याच्याकडे तुम्ही लक्ष द्याल? आम्ही रस्त्याची सुधारणा करू आणि गटर लाईन पूर्ण आणि जे काही समस्या असेल ते पूर्ण करू. मुलं ते ज्यांना शिक्षणाची जरूरत आहे, नगरपालिकेच्या ज्या शाळा आहे त्याची जी अवस्था आहे खूप दयनीय अवस्थेत सध्या आहे आणि जे लोक निवडून येतात ते स्वतःच्या शाळा पब्लिक स्कूल खूप वाढल्या आहे, पण एक सामान्य परिवार त्या अफोर्ड करू नाही शकत इतकी फीज आहे पब्लिक स्कूलची. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्ही पूर्ण सरकारी शाळा करू आणि मोफत शिक्षण देऊ. हे आम्ही असं सांगत नाही करू म्हणून, आम्ही करू. बरोबर आहे. जे म्हणतात ना की एक उमेदवार ज्याला इश्यू माहीत राहतो तोच ते इश्यू सॉल्व्ह करू शकतो आणि नक्कीच या सगळ्यांचा पाठिंबा तुमच्या बाजूने वॉर्ड मेंबर आहे तुमचे. आम्ही माझ्या मायमाऊली, माझ्या मैत्रिणी माझ्यासोबत आहे, मला काहीच म्हणजे कमतरता नाही आहे. जे शिकलेले मुलं आहे जिथे जागा निघन ग्राउंड लेवलही बघितलं होतं जसं अक्षयनी खूप इथे या वॉर्डात काम केलेलं आहे. अक्षयच्या नावानेच मला ओळखते, अक्षयलाच सगळे लोक ओळखते. अक्षयचे काम पाहून म्हणजे त्यांना निस्वार्थ काम केले, सेवा केली. पूर्ण सगळ्यांना वाटत होते की पक्षवाले पैसा देते, पण माझे पूर्ण अकाउंट खाली. आम्ही कधीच कोणाचे पैसे 5 पैसे घेतलेले नाही आहे आणि पूर्ण आम्ही स्वतःहून खर्च केलेले आहे. आपण सेवा करतो पुन्हा. आता पण आम्ही निवडून बी नाही आलो तरी पण आम्ही सेवा करत राहू, निस्वार्थ सेवा. असं नाही की आम्हाला कोणी पैसा देईन सरकार आम्ही करू, नाही. नाही, बिलकुल. म्हणूनच अपेक्षाही आपल्याकडनं खूप जास्त आहे. माहिती आहे ज्यांनी ज्यांच्या फॅमिलीजनं ग्राउंड लेवलवर त्या वॉर्डमध्ये काम केलेलं आहे लोकांनी, त्यामुळे त्यांच्या अपेक्षाही खूप आहे आपल्याकडनं आणि नक्कीच जे इश्यूज तुम्ही सांगितले नक्कीच तुम्ही निवडून आल्यावर त्या इश्यूवर काम करा अशी तुमच्याकडनं अपेक्षा आहे आणि आशा खूप आहे तुमच्याकडनं. आणि पक्का 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 पक्का. आणि येणाऱ्या ज्या निवडणुकीला तुम्ही समोर जात आहे त्या निवडणुकीसाठी आमच्या चॅनलतून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू थँक्यू.